नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आज आहे आपला वीकेंडचा वार आणि आपला वीकेंडचा वार असणार आहे नेहमीप्रमाणेच झमुरे बजाव ताली। आज आपलं पॉडकास्ट सुरू करण्याआधी मी एका चॅनलला खूप थँक्यू बोलू इच्छिते, कारण आज आपल्या पॉडकास्टला त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे। तर मी बोलू इच्छिते निकलॉडियन चॅनलला थँक्यू। आजचं हे पॉडकास्ट स्पॉन्सर असल्यामुळे सतत तुम्हाला हे ऐकायला मिळेल, कारण असे कामच केले आहेत आपल्या झमुऱ्याने की सतत हेच शब्द माझ्या मुखातनं बाहेर येत होते, निकलॉडियन निकलॉडियन निकलॉडियन। तर मग निकलॉडियन इतक्या वेळेला बोलल्यानंतर मग ते चॅनल म्हणालं चला चला मी तुम्हाला स्पॉन्सरशिपच देतो, ये हा आहेच झमुरा त्या लायकीचा निकलॉडियन। थाळ्या बिळ्या आणि ते सगळ्यांना मुद्दे आपण आता सोडून द्या, बस झालं, मला कंटाळा आला त्या थाळ्यांचा। ती शेवटची थाळी तुम्ही बघून घेतली असेल, त्या शेवटच्या थाळीला राम राम आणि आय होप की त्या या सीझनचीच नाही तर या चॅनलवरची सगळ्यात शेवटची थाळी असेल अशी मी इच्छा व्यक्त करते, आणि या थाळी प्रकरणातनं लवकरच आपणा सर्वांची सुटका होईल अशी मी आशा व्यक्त करते। मेन मुद्द्याला हात घालूया। आपण इतके दिवस म्हणतोय की कुठे गेलं ती प्रॉपर्टी, याने दाखवली होती तिकडे माती घालून ठेवली, माती केलेली प्रॉपर्टी ती कुठे आहे। फायनली झमुऱ्याने ते दाखवण्याचे कष्ट घेतलेले आहेत, आणि त्याच्या आधी तो म्हणतो कसा की बघूया आता तुम्हाला दिसेलच कसं काय काम झालं आहे। आणि काय मग मम्मी प्लॅस्टर झाला असेल ना, काय मग कॅजल रंग मारून झाला असेल ना, सगळं काम झालं असेल ना। अबे चल हवे निकलॉडियन। प्लीज समजून घ्या, जेव्हा स्पॉन्सर असतं ना, पेड स्पॉन्सरशिप असते, तेव्हा आपल्याला असं करावं लागतं, म्हणजे बोलावं लागतं, सारखं स्पॉन्सरचं नाव मध्ये घ्यावं लागतं। ही माझी स्टाईल आहे, तर त्याच्यामुळे मी असं बोलते, ठीक आहे, डोंट माइंड। आम्हाला टिप देतं तू, मी तुम्हाला टिप देतो, आम्हाला काही टिप बी देऊ नको तू, स्वतःच्या ना टिपात स्वतःकडेच ठेव, समजलं ना। चला मोठा टिपू सुलतान बनायला है ना। आधी कुठली पण जागा बुक करताना ना आधी बघा तिथे पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे ना, त्या जागेकडे बोरला वगैरे तुमच्या पाणी लागेल ना। अरे तुझ्या बोरला पाणी लागलं का बघ आधी मोठा, स्वतःचं चेकअप करून घेतलं होतंस का आधी, हां खत पाणी घालण्याआधी बघ। त्या मुनालीला पण लागलं तिच्या बोरवेलला पाणी, तुझं काय अजून काय कसला काय पत्ता नाही, आम्हाला देतोय टिप्स। इथे मस्त ना सगळीकडे असं ना हिरवगार वाटतं, छान वाटतं सगळीकडे। अगदी ना तुम्ही प्लॅटफॉर्मवर पण गेलात ना, तो प्लॅटफॉर्म पण आता ना सगळं हिरवगार असतं। मग काय प्लॅटफॉर्म हिरवगार आहे, मग काय प्लॅटफॉर्मवर राहणार का तू, आता तेच बाकी राहिलंय, शेवटी प्लॅटफॉर्मवरच येणार आहेस तू। काय रे तू स्वतःच्या काय समजतं त्या गाडीला, काय एवढं मोठं कुठली SUV आहे की काय आहे, काय बघायलाच नको बाबा। नशीब तेवढं तुला काबिल नाही केलं देवाने, नाही तर काय कुठे गेला असता। काय तर म्हणे गाडीला ना नजर लागते, गाडीला ना बाकी काय नाही, पण या गाडीला नजर लागते कशाला। मग तुला एवढंच आहे ना तर दाखवू नको, आम्ही तुला सांगितलंय का, जबरदस्ती केली तुला दाखवायला, फालतूमध्ये 10 वेळा दाखवत दिसते, बघा कशी चकाचक दिसते, बघा कशी सुंदर दिसते, बघा कशी छान दिसते, बघा कशी अशी दिसते, बघा कशी तशी दिसते, तुझ्या टकल्यासारखी तुकतुकीत दिसते, भाग इधर से भाग निकलॉडियन। तर गाडी घेणार ना तो मी आणि झमुरी तो घेणारच नव्हतो, आमचं तो घ्यायचंच नव्हतं, पण आम्हाला ना मम्मीने आम्हाला जबरदस्ती केली, मम्मी बोलली की घे म्हणून गाडी। आणि मम्मीचा एवढा ऐकतो तू, हां मोठा शहाणा आला रे। ती मोठी कांच्या चिना, तिथं पुढची सीट तर जरा पण सोडत नाही चिनी काम, हां। आणि मग आता काय मग मम्मीने एवढं सांगितलं तर मम्मीला एकदा तरी बसवलं का पुढे, कधीतरी तिला तो मान दिला का, इथून हलेल तर तो कांच्या चिना मोठा मम्मीच्या गोष्टी करतो। आणि आम्ही बघितलं ती चिनी काम आणि कांच्या चिना कशी काय वागवते ती तुझ्या मम्मीला त्या प्लॅटफॉर्मवर। तिने बॅगा मागे घेऊन आली तर बोलते कशाला बॅगा घेऊन आले, आता परत जायचंय ना आपल्याला तिकडे। तर तिच्या बोलण्याचं ते टोन, तिचे हावभाव आणि ते सगळं काही सांगून गेलं तुझ्या मम्मीचे आणि तिचे किती घनिष्ठ संबंध आहेत ते। मम्मी ते झबलं घालणं बंद कर ग, टॉकिंग टॉम काय ते घालते आणि नको तिथे ओढणी घेते, त्याला ऑलरेडी त्या झबल्याला असा एक फ्लॅप आहे, तो फ्लॅप असताना ओढणीची आणि काही गरज नाही, नको तेव्हा घेते, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपली अशिरत असते आपली। मैं झबले वाली घूमू अकेली, सबके गले में पड़ती हूँ मैं, हो मैं झबले वाली घूमू अकेली, सबके गले में पड़ती हूँ मैं झबले वाली हूँ, सबके गले पड़ती हूँ। काकू तुमची ॲक्टिंग आहे ना स्पष्ट दिसत होती, उगाच त्यांना लोकांच्या गळ्यात पडू नका, त्या बायका एवढ्या ऑकवर्ड होतात ना,
एरवी तर ही बाई एवढी नाक उंच करून तिथे बसलेली असते, ती अशी एक असते ना टिपिकल सासू, आणि जी घरात असल्यावरती सगळ्यांना असं दडपण येतं, कामवाल्यांना वगैरे जे पण हेल्पर्स वगैरे येतात त्यांना असं असतं ना की अहो ताई आहेत का घरी आज, असं आहे का तसं आहे का. ती एक अशी एक बाई असते ना, तशी आहात तुम्ही त्या घरातले. आणि अचानकच तुम्हाला जास्तच एकदम असा कळवळा आला आणि त्यांच्याबद्दल असं प्रेमच जास्त ओतू चाललं आहे आणि काय त्यांच्या एकदम गळ्यात बिळ्यात पडायला लागलात. तुमच्या ना ओव्हर ॲक्टिंगचे ना आज पण कट आहेत, फुल कट. ए झमुऱ्या, बिलकुल ना आजचा पगार कट, 50 पण नाही, फुल पगारच कट. झमुरा पण समजून गेला बाबा, तो काहीतरी सारवासारव करायचा प्रयत्न करतोय, तो काहीतरी चांगलं बोलतोय, तर ह्या बाई माती खाते आपली टॉकिंग टॉम. तू फक्त मुंडी झालं, समजलं ना. हाय हाय तेवढंच कर, एक्स्ट्राचं बोलू नकोस, नाहीतर आहे ना सगळं त्याचा बसा बसा या खेळ बिघडवशील तू. तो म्हणतो आमचा स्टाफ आहे म्हणून आमचा हा पत्रा स्टे आहे, नाही स्टाफ नसता तर काय झालं असतं. तर लगेच आपली टॉम म्हणते हां स्टाफ आहे म्हणून स्टे आहे, स्टे आहे म्हणून स्टाफ आहे. अगं ए बाई गप ना, गप गप चुस. झमुरा ना पक्का हिच्यावरच गेलाय बाबा. कधी कधी तोंड उघडते ना तेव्हा कळतं की झमुऱ्यामध्ये कुठून आलेत हे अक्कल, ही अशी अतिशहाणपणाची. झमुरा तुझं फ्युचर बघून ठेव, सेम टॉम सेम, काहीच फरक नाही. आणि किती वेळा रे त्यांचं चहाचं काढतो, एवढं तुझं काम करतात, एवढं मरमर मरतात. आत्ताच बोललास ना त्यांच्यामुळे आमचा आहे स्टे, आणि खरंच आहे ती गोष्ट. फक्त जेवणाला काय ते चव असेल तुमच्या, ते पण त्यांनी केलेल्या. तर झमुरीचा तो उल्हासच आहे, ते कळलं ना आपल्याला. बिर्याणी खिचडी पुलाव तर त्या लोकांनी चांगलाच रिव्ह्यू दिला आहे इनडायरेक्टली, त्याच्यामुळे ते तर माहितीच आहे काय उल्हास आहे झमुरीचा. तर जे पण आहे ते ह्यांच्या जीवावर चाललं आहे, ह्यांचं जे जेवण आहे त्याला चव आहे म्हणून चाललं आहे. नाहीतर टॉम तर काय आता ते विस्मृतीत गेली आहे, ती कुठल्या काळची शेफिणबाई होती ते. तर त्या बायकांनी एकात कप चहा प्यायले, तर तुला एवढं पोटात दुखतं. किती वेळा ह्या आधी तू त्यांचं चहा काढलं आहेस, 10 वेळा चहा पितात. काय चाललं आहे, चहा टॉनिक बनवलं आहे, स्वतःसाठी बनवलं आहे. आणि ती चहा पावडर 1 महिन्याची, असं बोलतो जसं काय 4 महिने पुरणार आहे. किती महिने पुरेल आहे, 4 महिने पुरेल. एक किलोची पावडर 4 महिने, काय ते एकटीच पिणार आहे का त्या पावडरीचा चहा? घरच्यांना नाही देणार. बिस्किटचे पुडे आणि हे ते द्यायला काय ते बुबू आहे का? हां, त्यांना काय बुबूसारखं ट्रीट करतो की हे घ्या तुमच्या चहाबरोबर खायला बिस्किटचा पुडा वगैरे. अरे चहा पत्तीबरोबर चहा बनवण्यासाठी साखर पण लागते, साखर द्यायची ना. 2 किलो साखर, 2 किलो चहा पावडर, आता पूर्ण घरचं राशन भरून द्यायचं त्यांना. थोडं करून डाळ तांदूळ चहा पावडर साखर साबण असल्या गोष्टी द्यायच्या. हे काय फालतू काहीतरी देतो. तू विचारलंस हां की तुम्हाला कसं वाटलं माझं आयडिया, कसं वाटलं माझं, म्हणून मी सांगते आता हे स्पष्टपणे ऐकायची तयारी ठेव. हां, कारण तू विचारलं आहे म्हणून मग आता ऐकावं तर तुला लागेलच, नो ऑप्शन. एकतर आहे ना ते एकदम फडतूस दिलेलं आहे. काहीतरी चांगलं व्यवस्थित सगळं सामान थोडं करून सगळ्या गोष्टी भरून द्यायच्या होत्या, डाळ तांदूळ वगैरे सगळं काही. दुसरी गोष्ट म्हणजे एका व्यक्तीला देताना दाखवलं ठीक आहे, ते पण दाखवण्याची गरज नव्हती. तू फक्त दाखवायला पाहिजे होतं की एवढा आमचा स्टाफ आहे आणि एवढे 5 जणांचा आम्ही 5 एवढे हे वाटे केलेत, ह्याचा आणि ह्याचा असं करून, आणि आता मी देणार आहोत, बस एवढं. त्यांना कॅमेरासमोर घेऊन प्रत्येकीला देतोय, हिला दिलं तिला दिलं. हे काय कशाला, काय रेकॉर्डिंग स्वतःसाठी ठेवतोय की काय दिलं आणि काय नाही त्याचं मोजबाप ठेवून देतोयस, की व्हिडिओची लेंथ कंप्लीट करतोयस म्हणजे जास्तीत जास्त ॲड लागायला. म्हणजे काही 1000 रुपये खर्च केले असतील, 4000 खर्च केले असतील, तर त्याच्यावर 40,000 कमवायला. हां, पक्का शाणार आहे तू, आम्हाला काही येडा समजतोस. निक्कल लावडियन. देताना पण कसं देत होता की एकदम जसं लालच देतो ना आपण लहान मुलांना, की थांब तुला आता आपण असं चेतून घे आणि मग आपण हात मागे घेतो, घे मग परत आपण हात मागे घेतो, असं खेळतो ना आपण लहान मुलांना, इरिटेट करतो थोडक्यात. तसं तू त्यांच्याबरोबर करत होता. तुम्हाला आत्ता देऊ की नंतर देऊ? नको राहू दे, आता यांना ना अजून 10 मिनटं वाढ बघू दे, नंतरच देणार आहे. बावळट साला, काय हसतं देईन टपली. त्या झमुरीच्या पण 12,000 वाले घाणेरडे केस आहेत ना, ते असे ना गुंतवून टाकेन असे एकमेकांमध्ये, सोडवता नाकी न येतील. नेक्स्ट डे काय एकदम गॉगल बिगल लावून असे, तुला काय वाटतं की तू खूप मोठा डूड दिसतो? डूड नाही, एकदम गुड दिसतो तू, गुड, व्हेरी गुड झमुरा, एकदम गुड बॉय दिसतो तू, असं मला म्हणायचं, गुड बॉय. पर स्क्वेअर फूट पर स्क्वेअर काय ते असतं ते काय? अरे ठीक आहे झमुऱ्या,
ठीक आहे, माहिती आहे आम्हाला तू नाईट कॉलेज रिटर्न आहे, तुला एवढं काय माहिती नाही आहे, समजूच शकतो आम्ही तुझा पर स्क्वेअर फूट. मंडळी, मी आता ना एक मोठा खुलासा करणार आहे. खूप झमुऱ्याने ना मोठे मोठे ढाचे दिले की परमिशन घेऊन केलेलं एकदम सेफ असतं ना. असं काही लोक ना असेच घरं बांधतात आणि मग नंतर मग त्यांना ना काहीतरी मग प्रॉब्लेम होतो आणि मग ग्रामपंचायतवाले त्यांना ना उगाचच मग चेंजेस करायला सांगतात, नाही तर मग काहीतरी प्रॉब्लेम करतात. त्याच्यापेक्षा ना सेफर साईड नेहमी परमिशन घेऊनच करावं. पूर्ण आर्किटेक्ट प्लॅन असा पूर्ण तयार करून घ्यावा आणि नंतरच हे करावं. मी तर नेहमी असंच करतो. थांबा, रुको जरा, सबर करो. ए झमुऱ्या, तू चुप चप चप एकदम चप. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. एकदम शडाप राहायचा, एक शब्द नाही बोलायचा. तू बोलला काय कागदपत्र लागतात, त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये तू हे लागतं, ते लागतं, 7/12 लागतं, फलाना लागतं, ढिमकाना लागतो. आणि त्याच्यामध्ये एक पेपर तू म्हणजे एक डॉक्युमेंट तू असं वाचून दाखवलंस. फेरफार कसली, तू कसल्या जमिनीवर करणार आहे, ज्याच्यावर काहीच बांधकाम नाही झालं, अशा जमिनीवरती फेरफार का करायची, किंवा फेरफार काय करायचं आहे त्याचं का तू आढावा देणार आहेस, किंवा का तू कोणाला काही समजवणार आहेस. फेरफार त्याच गोष्टीची होते जी ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड आहे. बॅरन लँडवर कसली काय फेरफार होणार आहे. काय इकडची माती तिकडे करणार आहे की तिकडची माती इकडे करणार आहे. फेरफार म्हणजे काय, मॉडिफिकेशन इन इंग्लिश. तुला माहिती नसेल ना, तुझं थोडंसं अज्ञान माहिती आहे आम्हाला, तुझा किती प्रकाश पडला आहे ते, त्याच्यामुळे सांगते. मॉडिफिकेशन मग जागेत तर मॉडिफिकेशन, प्लेन लँडवर किंवा सरफेस एरियावर तर काहीच मॉडिफिकेशन करायचं नसतं. मॉडिफिकेशन कशामध्ये होतं, जी गोष्ट ऑलरेडी बिल्ट केलेली आहे म्हणजे ऑलरेडी बिल्टअप आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स होतात. आता अशी तुझी कुठची वस्तू आहे, तो पत्रास्टे, आणि आम्ही पहिल्यापासून बोलतोय की त्या पत्रास्टेचा झोल आहे आणि तुझं काही ना काहीतरी लटकलेलं आहे आणि ते लायसन्स पण रखडलेलं आहे, म्हणून तुझा जीव एवढा चालला आहे आणि म्हणून एवढा घाईघाईमध्ये इकडे तिकडे पळतोय. कारण नेक्स्ट आता सुरू होण्याआधी सीझन तू म्हणाला आहे ना, नेक्स्ट सीझनला तू फॅब्रिकेटेड नाही डेकोरेटेड म्हणजे इन शॉर्ट फॅब्रिकेटेडच, हां, तर ते काय ते तू दाखवणार आहे, परमिशन पत्रास्टेचं अप्रुव्हल दाखवणार आहेस ना. तर त्यासाठी आता पालिकेने तुला धरला असेल, सांगितलं असेल की हे नाही चालणार, हे चेंज करा, ते चेंज करा, तर त्याची आता पळापळ चालली आहे. समजलं ना, उल्लू कोणाला तरी दुसऱ्याला बनव. ही गोष्ट तू म्हणाला की मी आता रिक्षामध्ये काही नाही सांगणार, मी आता ना जाऊन ना तुम्हाला डायरेक्ट ट्रेनमध्ये वगैरेच सांगतो. पण तू ट्रेनमध्ये पण काही नाही सांगितलंस, कारण सांगण्यासारखं काहीच नव्हतं तुझ्याकडे. आणि रिक्षामध्ये तू ह्यासाठी नाही सांगितलंस कारण तो गावचाच माणूस आहे, त्याला या सगळी माहिती आहे, तो तुझ्यापेक्षा शहाणा असेल. रिक्षात काही बोललं तर तुझं पितळ उघडं पडेल, त्याला पण कळेल की किती खोटारडा माणूस आहे, एक नंबरचा खोटारडा. आणि ते तर त्याला असंही एनिवेज कळणार होतं, ते त्याला कळलंच असतं जरी तू ट्रेनमध्ये वगैरे पण बोलला असतास तरी पण. कारण का तुझे व्लॉग बघतात ना तुझे बाकीचे हेल्पर वगैरे, ते लोक पण बघत असतील, तर त्यांनी पण बघितले तर त्यांना पण कळेल. कारण गावचं तर त्यांना माहिती आहे, तुझ्यापेक्षा जास्त वर्ष त्यांनी काढलेत तिथे म्हटल्यावर. म्हणून तू ट्रेनमध्ये जाऊन पण काही बोलला नाहीस. पक्का शहाणा रे तू, पण तुझी शहाणपण आहे ना त्याच्यापेक्षा 150 मी आहे, समजलं ना. हां, त्याच्यामुळे माझं तुझ्याकडे पक्क चांगलं लक्ष असतं. तू काय बोलतोस, त्याचा काय अर्थ निघतो, तू काय नाही बोलत आणि त्याचा काय अर्थ निघतो ते पण मी सांगू शकते. आता काहीतरी फेरफार करशील तिकडे त्याने सांगितल्याप्रमाणे आणि नंतर मग काहीतरी सांगशील की हे ना आम्ही असं ठरवलं होतं, आम्ही ह्याच्यासाठी असं केलं, मी तुम्हाला बोललो होतं ना आम्ही चेंजेस करणार आहे आणि मग बेटर तुम्हाला आम्ही काहीतरी चांगलं देण्यासाठी आम्ही असं केलं तसं केलं, असं काहीतरी आता ना उलटंपुलटं गुंडाळशील. तुला चांगली ओळखून आहे मी. आत्ता जर याने काही पत्रास्टेमध्ये फेरफार केले तर समजून जा मंडळी की ह्याने काहीतरी झोलझाल केले होते आणि तो आता ते निस्तरतोय. जा मोठे मोठे ढाचे देतो ना, हे सगळं आधी अप्रूव्ह करायचं होतं आणि काय काय लोक असंच बांधतात तसंच बांधतात, काही न विचारता स्वतःच्याच मर्जीने काही करतात वगैरे. तो स्वतःबद्दलच बोलत होता, हे त्याने स्वतःच केलं आहे. तुम्हाला आठवतं ना, तो म्हणाला होता की मी या घराचा ना आम्ही दुसरं तिसरं कोण नाही आहे, मीच आहे या घराचा आर्किटेक्ट आणि माझी ताई आहे, आम्ही दोघं पण आर्किटेक्ट पण आहोत. हा स्वतःला ना सगळा, तेव्हाच ह्याचं नाव पडलं राजा बाबू. हा सगळ्यातलं सगळं समजतं ह्याला.
म्हणजे हा सगळं आहे. आणि हा दुसरीकडे गेलेला ना, आता परवा पण गेलेला, तेव्हा म्हणतो सिव्हिल इंजिनियर पण आहे, आर्किटेक्ट पण आहे, आणि ते बिल्डिंग बांधतात त्याचं पण काम करतात, आणि लिगलचं पण त्यांना माहिती आहे. अरे कोण आहे स्वतःसारखा हा माणूस? कोण शोधून काढलास रे तू? दुसरा हिरो नंबर 2, ऑल इन वन. स्वतःचंच काहीतरी केलेलं ना उलटे पुलटे उद्योग आता दुसऱ्यांच्या नावावर खपवतो, की असं त्यांनी दुसरे लोक असं करतात तसं करतात, आम्ही तर नाही बाबा, आम्ही परमिशन घेऊन केलं. तुला काय वाटलं रे? पब्लिक विसरली तो आधी काय बोललेला मोठा? स्वतःला आर्किटेक्ट समजत होता तो. आर्किटेक्ट पण नाही, आर्किटेक्चर. हाच आहे आर्किटेक्चर. आणि किती रे, किती ते एकदम, म्हणजे मी किती उदार मनाचा आहे, मी किती निर्मळ आहे. काय तर म्हणे मला ना गाडीचं आणि बंगल्याचं काय वाटत नाही, मला ना ह्या लालू बालू कालू वालूची काळजी वाटते, मला त्यांचं जास्त वाटतं, मला गाडीचं आणि बंगल्याचं काही वाटत नाही. येडपट बघ, तिथे तुला त्या एवढे वर्ष ज्या मांजरीला जपलं तिचं काय नाही वाटत, तिला सोडून तू राहू शकतो. तर तुला काय त्या लालू बालू कालू वालू, आणि तसं पण ते तू नसताना पण होतेच की तिथे. आणि ते कोणाचे तरी पाळीव कुत्रे आहेत, तू सांगितलंय ना ते बाजूच्यांचे, तर ते बघतील, त्याची काळजी तू नको करू. मोठा शाणा, तुझ्या जीवावर नाही येत ते. एवढं होतं ना तर डॉग फूड थोडं बाजूच्यांकडे देऊन जायचं होतं, त्यांनी घातलं असतं करून. एवढं शहाणपणा दाखवण्यापेक्षा, आणि एवढं काहीतरी दुःख बिक्क, ज्याला खरंच करायचं आहे ना तो हे असं करतो, नुसतं तोंडाची पचपच करत नाही. नशीब आणि माझ्या पॉडकास्टचा एवढा परिणाम झाला आहे, म्हणजे नशीब एक चांगलं तरी आहे, घाबरून तरी का होईना आपल्याला फालतू काहीतरी दाखवत नाही. आता खाल्लं असेल नसेल ती गोष्ट वेगळी, पण ॲटलिस्ट सांगितलं, दाखवलं नाही आपल्याला, आणि बोलला की मी काही खाल्लं नाही म्हणून बाहेरचं, फक्त वडापाव खाल्ला कारण भूक लागलेली. ठीक आहे, चला समजू शकतो. पण ते लास्ट टाईम ते खादाडी ट्रेन, त्या प्रकरणानंतर बाबा जरासा शमला आहे हा माणूस. आणि बघितलं का मंडळी, ह्यावेळेला कॅब घेऊन गेला, ते पण सांगितलं. म्हणजे इनडायरेक्टली तो मलाच सांगत होता की मी कॅबने आलो, रिक्षाने नाही आलो हो यावेळेला. व्हेरी गुड झमुऱ्या, असंच तू जरा थोडं इम्प्रूव्हमेंट कर, समजलं ना. पण तू एक इम्प्रूव्हमेंट करतो आणि दुसरीकडे मातीच खातो, कारण का तू कधीच सुधारणार नाही. म्हणजे एक काहीतरी चांगलं करतो पण मग दुसरीकडे जाऊन काहीतरी घोळ करून ठेवतो. तसंच तू ह्या वेळेला पण केलंस. ते प्रवास तर केलास, नंतर घरी येऊन तसंच त्याच घाणेरड्या अंगाने पूर्ण प्रवासाच्या ह्याच्यानेच ते सगळं जेवणाला हात लावला, त्याला बघितलं, आधी त्या बिलला उचललं, बिलला कुरवाळलं त्याच हाताने, नंतर सगळ्या झाकणांना हात लावला, आणि नंतर म्हणतं आता मी फ्रेश होतो आणि मग आंघोळ करतो आणि मग जेवायला बसतो. फ्रेश होतो आणि आंघोळ करतो, फ्रेश होतो म्हणजे समजलं ना मंडळी, समजल्या ना हागऱ्या झमुऱ्या. आता आपण वळूया एका एकदम महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे झमुऱ्याचा हाऊस हंट. खूप चांगला गेम करतोस हा झमुऱ्या, खूप शहाणा बनतोस हां. व्ह्यूज सगळे पडले म्हणून आता हे नाटक चालू केलंस, आणि लास्ट 2 व्हिडिओजचे याचे व्ह्यूज बघा. एवढं फालतूगिरी याने केली, यांना बरोबर माहिती आहे कसं काय व्ह्यूज खेचायचे ते. आत्ता जर तू सच्चा असशील, खरा असशील ना, तर तो पहिला जो व्हिडिओ फालतू बनवलास ना, मुंबईत घर घ्यायचं आणि लोकांना कामाला लावलं, तुमच्याकडे जागा असेल, हे असेल ते असेल तर मला सांगा. एक तर तुला एवढी दीड दमडीची अक्कल नाही गेडपट माणसा, की एक एजंट नेमावा, तो एजंट तुला चांगलं दाखवेल. कितीतरी ॲप आहेत, त्या ॲप थ्रू, ते मॅजिक ब्रिक वगैरे आहेत त्याच्या थ्रू बघावं. तर काय लोकांना, एवढ्या 5 लाख लोकांना तू सांगतो माझ्यासाठी घर बघा, आणि नंतर त्यांनाच सांगतो की मला डिस्टर्ब नका करू, मला मेसेज करून त्रास नका देऊ. अरे कहना क्या चाहते हो मुळात. मग ही गोष्ट लोकांना शोधायला सांगूच नकोस ना, कशाला सांगतो, स्वतःच सांगतो आणि स्वतःच नंतर फिरतो त्याच्यावर उलटा. आणि एक खजव्या, त्यांना लक्झरीच्या गोष्टी तर तू करूच नको. काय लक्झरी इथे मागे बघ, कपाटावर तिकडे पण कबाडखाना बनवून ठेवलं आहे. तो बाथरूमचा दरवाजा उघडायचा पण स्पेस नाही, का बेड उघडायचा स्पेस नाही, तिथेच नुसता असा कोंबला आहे त्या रूममध्ये. तो बेडरूम आहे की 10 बाय 10ची खोली, त्या कपाटावर पण एवढं सगळं असं साचून ठेवलं आहे, पूर्ण कबाड भरून ठेवलं आहे. आणि मोठ्या लक्झरीच्या, ही तुझी लक्झरी लाईफ आहे. चला तो सोफा पण घेतलेला विकून टाकलास तू, का भाड्याने घेतलं काय घेतलं काय माहिती नाही. तिथे लक्झरी लाईफचं तुला एवढंच होतं ना, तर मग एक 2 बेडरूमचा फ्लॅट घेतला असतास,
तुझ्या आईला जरा एक व्यवस्थित जागा, तिला कुठे जाईल तिकडे इकडे तिकडे पडलेली असते. म्हणजे तिला एक स्वतःची अशी जागा नाही. एकतर चॅनल तिचं तिच्या जीवावर खातो, पण तिला तर कुठले हाल काढायला लावतोस. देव कुठे रे, कुठे फेडशील पाप. आणि ते झाई काका आणि बिल्लूची तुला एवढी काळजी वाटते ना, त्याच्या आधी तुझ्या आयशीची काळजी घे. तिची काळजी घे आधी, तिच्यासाठी किती करतोस ते बघ, नंतर दुसऱ्यांच्या गोष्टी सांगतो. तुला तुझ्या आईचं एवढं वाटतं, मम्मीला असं पाहिजे, आम्हाला कॉमॉड पाहिजे कॉमॉड. तुझी मम्मी थकली, पण ते झाई काका एवढे तिच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ना रे ते, आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघून कळतं की त्यांचं आता त्यांना जमत नाही आहे. वाकून वाकून अक्षरशः वाकले ते, त्यांच्याकडनं तू काम करून घेतो. लाज नाही वाटत का रे? त्यांना आल्यावरती विचारतो की काय केलं आमच्यासाठी, काय आहे आज, झाईंनी काय केलं जेवायला. कधी मम्मीला विचारलं का, मम्मी काय केलं माझ्यासाठी, का मम्मीने कधी केलं तुझ्यासाठी प्रेमाने आता हल्ली. आणि काय आम्ही काय बर्न अँड ब्रॉटअप आहे इथे, हां बर्नच आहे तुम्ही. झमुरी पण अलग लेवलच आहे, तर तिची पण शाळा शोधून काढायला लागेल. हां बर्न अँड ब्रॉटअप इन मुंबई, आणि इथे काय आहे IIT वगैरे, IIT डायरेक्ट. म्हणजे मला वाटतं गॉंगॉंगचं पोरगं झाल्या झाल्या डायरेक्ट IITलाच ॲडमिशन घेणार आहे वाटतं. हो तर दे बाबा, हो तर दे आधी. होणार आहे अष्टपुत्र करून किती पुत्रांचे याने घेतलेत आशीर्वाद आता एकसाथच, बार लगातार. तर आता IIT वगैरेच्या गोष्टी करतो, नाईट कॉलेज रिटर्न. आणि मग नंतर मग सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानक एकदम साक्षात्कार झाला त्यांना की नाही बाबा आपल्याला इथे तर राहायचंच नाही, आम्हाला तर गावीच जायचं, आम्ही गावीच जाणं. आणि मग त्या झमुरीचा परफॉर्मन्स, झमुरी ते काल आम्ही व्हिडिओ अपलोड केला ना. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला असं वाटलं की कसं काय, म्हणजे तर मी म्हटलं याला येऊन की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे, तर आपण एक काम करूया का, आपण नाही घेऊन जाऊ शकत का घरी, हे सगळं गावाला नाही जाऊ शकत का, आपण झाईला आणि दिलला पण आपण तिथेच घेऊन जाऊया ना. म्हणजे आपल्याला कसं इकडे सारखं यायला जायला नको. विषय असा आहे की म्हणजे आम्हाला कसं सारखं पळावं लागणार नाही ना, आणि सगळे तिकडे असले की टेन्शन नाही. झमुरी, ज्या माऊलीने तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, तिच्याबद्दल एकदाही तुला मनात असं वाटलं नाही की आपली आई आहे, तिच्यासाठी आपल्याला मुंबईला कधी यावं जावं लागेल. हां एकदाही नाही की असं तुला वाटतंय की जेव्हा तू मुंबईला येशील तेव्हा आईचं घर आहे, तिच्या दारात पडायचं पिकनिक, हां सासू सकट सगळ्यांनी येऊन तिकडे डेरा ठोकायचा. बाबा सिनियर चिनी कम. बघा रे बाबा, आता तुम्ही आता ठरवा, आता यांचा प्लॅनमध्ये तुमचे लागणार आहे आता वाट. आता जेव्हा हे मुंबईला येणार तेव्हा तुमच्याकडे आहे टॉकिंग टॉम अँड फॅमिली. पण खरंच झमुरिया, म्हणजे मला ना हे खूप विचित्र वाटलं. असं वाटलं की इतकं कसं काय कोण इतकं सेल्फिश असू शकतं. म्हणजे तुझी ती कॅटेगरी आहे की जो तुला खायला घालेल त्याची तू होऊन जाते. इतकी पडीक आहेस तू की तो आता सगळं करतोय, तुला पोसतोय, तुझ्याकडनं भलेही कामवालीलाच गिनती केली आहे तुझी, हां स्टाफच आहेस तू त्याच्यासाठी, तरी पण तो करतोय म्हणून आता तो म्हणेल ती पूर्व दिशा. बाकी तुला स्वतःचं असं काही राहिलंच नाही आहे. अवतार बघ तुझा, अवतार तर अवतार, आणि वरून आपल्या आईसाठी काही करावं त्याचं काही तुला हेच नाही आहे. तिने पण तुला ॲज अ सिंगल पॅरेंट लहानाचं मोठं केलं ना. शर्म करो, भगवान से डरो. काल तर मारे मोठ्या गोष्टी करत होते तुम्ही की असं आहे तसं आहे, आम्हाला फिरायला पण पाहिजे, इथे गावाला कसं घरात बंद वाटतं, चांगलं नाही वाटत, आणि मग गावी कसं असं रात्र झाली की म्हणजे एकदम सगळं घरात बसून राहावं लागतं. ते आहेत बाजूचे, पण हे सगळेजण आहेत हे स्टाफ वगैरे, पण तेवढं काय नाही ना. म्हणजे इकडे तर वेगळंच असतं, मुंबईला आम्ही नाही राहू शकत. मग आज काय एकदम चेंज झालं, एकदम टांगा पलटी घोडे फरार. हां आज काय मुंबईची हवा एकदम अशुद्ध झाली, गावची हवा एकदम चांगली झाली, मुंबईचं घर एकदम बंद झालं, गावचं घर एकदम मोकळं झालं. अरे काय तुम्ही बोलता ते एक काहीतरी ठरवा आणि बोला, नाहीतर असं काहीतरी कॉन्क्रीट रिझन तरी द्या की जे समोरच्याला पटेल की तुमचा विचार बदलला म्हणून, पटण्यासारखं वाटेल. नाहीतर एवढा दम आहे ना, तर तो कालचा व्हिडिओ आहे ना, जे सांगितलं तू मुंबईमध्ये घर शोधतोय ते फलाना डिमकाना, तो डिलीट प्रायव्हेट झाला पाहिजे तो. कारण त्या व्हिडिओचा काहीही आता कनेक्शनच नाही आहे.
उगाचच फालतू काहीतरी व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यावर हजारो लाखोने व्ह्यूज छापायचे आणि मग त्याची कमाई करून घ्यायची. याला काय अर्थ नाही. येडा पब्लिक बसला काय? तुझं पब्लिक येडा असेल पागल कुठचा. भागीदारसे निकल ऑडियन. काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे आता एकदम लवकरच तुमची सगळी हाऊस फिटली आहे ना. तुम्ही म्हणता म्हणजे मोठ्या घरात राहायची हाऊस फिटली, बंगल्यात राहायची हाऊस फिटली, चाळीत राहायची हाऊस फिटली आणि सगळ्या घरात म्हणजे फ्लॅटमध्ये राहायची हाऊस फिटली, बरोबर. तुम्ही जेव्हा त्याने विचारलं तुम्हाला तुम्ही परत त्या जुन्या घरी जाणार का, तर तुम्हाला नाही माझी तर हाऊस पेटली आहे. मग मोठ्या घरात गावी राहणार का, नाही तिथे पण राहायची माझी हाऊस पेटली आहे. आणि मग काय तुम्ही फ्लॅटमध्ये राहणार का, नाही बाबा ते माझी आता इथे पण फ्लॅटमध्ये राहण्याची पण हाऊस पेटली आहे. मग आता कुठे राहणार काकू? रस्त्यावरच राहण्याचं बाकी राहिलं आहे ना. आता रस्त्यावर या, बघूया कसं वाटतं तुम्हाला. बाकी आता काय ऑप्शनच राहिला नाही काकू. मला बंगला नको, फ्लॅट नको, रस्ता पाहिजे. रस्त्यावर झोपडा एक सस्ता पाहिजे. मला बंगला नको, फ्लॅट नको, रस्ता पाहिजे. आम्ही झमुऱ्या ते कम्प्युटर वाईज नसतं. कम्प्युटर रिलेटेड जॉब असतो, म्हणजे कम्प्युटर बेस्ड जॉब असतो. नको रे नको. मला परत तुझ्या त्या कॉलेजचा उद्धार करायला लावू. जे टोप्या उडवल्यास ना त्याऐवजी ना तुला ना लोकांना टोप्या कशा लावायचं त्याचं ट्रेनिंग दिलं आहे असं मला वाटतं आहे. एकंदरीत जे व्लॉग काढलेस ना त्याच्यावरून थोडी पण तुझ्यामध्ये शरम बाकी असेल ना, तो पहिला फालतू थडकलास व्लॉग आहे ना तो डिलीट कर, नाही तर स्पॅम मिसलिडिंग करून टाकेन मी त्याला, आधीच सांगते. हां डोक्यात जाऊ नकोस, मग करशीलच गपचूप करून. असले कामच करतो तसे. आधी ॲम्ब्युलन्सवाले उडवलेस ना आणि 2-4 उडवलेस पोलीस स्टेशनवाला, तसा हा पण उडवशील. तर मग मंडळी तुम्हाला काय वाटतं ते मला नक्कीच सांगा याबद्दल. ह्या फालतूची बडबड करायला बसतो तिकडे, याला ना काही सर असतं ना पेर असतं, त्याच्या बोलण्याला काही आधार नसतो, काही बडबडतो तिकडे, त्रिकूट बसतं. एक तर आहेत नुसतं माना डोले मेरा मान डोले मेरे दिल का गया करार रे झमोरा बजाए बासुरिया. आणि ते एक कांच्या चिन्हामागे तर एकदम असंच सदम्यामध्ये बसलेला असतो तो एक आहेच तिकडे. आणि आपला जमुरा त्याची पचपाच चालू असते. तो लोक त्यांना विचारतो तुमचं काय मत आहे. मी यांच्या मताचा आदर करतो, तुम्हाला काय बोलायचं आहे असं बोलतो. 2 मिनटं पॉज घेतो आणि स्वतःच बडबड करत असतो. त्याचं फक्त तोंड मीच गप करू शकते, यांच्यामध्ये नाही होत दम. राहू दे, पण मी येते वेळोवेळी त्याचं तोंड गप करायला, काळजी करू नका. तर तुम्ही मला सांगा की जमुराचा तो व्हिडिओ उडालाच पाहिजे की नाही. पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला सर्वांना आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.